अवकाळी पावसामुळे धुळ्यात 14,000 हेक्टरवर नुकसान, जिल्ह्यातील तब्बल 25,000 शेतकरी बाधित, प्रामुख्याने मका आणि कांदा पिकाचं नुकसान झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांची माहिती। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 894 शेतकरी बाधित, उन्हाळी आणि रब्बी पिकांना मोठा फटका, विभागीय आयुक्तांकडे प्राथमिक अहवाल सादर। धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने फळबागांच्या झालेल्या नुकसानाचे आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात, जिल्ह्यात आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान, जिल्ह्यात 33% पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। लातूर जिल्ह्यातील धानोरा इथे शेतकऱ्याकडून कांद्याची लागवड, रोप उगवलीच नसल्यानं शेतकऱ्याचं नुकसान, 15 दिवस कांदा उगवण्याची वाट पाहिली, बियाणं कंपनी विरोधात शेतकऱ्याची कृषी विभागात तक्रार। चाळीसगाव तालुक्यातील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट, मजूर वर्गाकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप, गोंधळामुळे कांद्याचे लिलाव अनेकदा बंद, शेतकरी तसंच मार्केट प्रशासनानं लावलेल्या आरोप मजूर वर्गानं फेटाळले। चाळीसगावमध्ये ज्वारी मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, ज्वारीला प्रति क्विंटल 3,700 आणि मक्याला 2,400 प्रति क्विंटलचा दर जाहीर, चांगला दर जाहीर झाल्यानं सर्व माल खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये भाजीपाल्याचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट, भाव मिळत नसल्यानं गुरांना भाजीपाला चारण्याची वेळ, मेथीच्या एका जुडीला फक्त 1 ते 2 रुपयाची किंमत मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वनवारमध्ये कलिंगडाला कवडी मोल भाव, लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांवर हताश होऊन कलिंगड गुरांना खाऊ घालण्याची किंवा शेतात जनावरं सोडण्याची वेळ, सध्या बाजारात कलिंगडाला 3 ते 4 रुपयांचा दर। अमरावतीत ऐन लग्नसराईच्या काळात फुलांचे दर घसरले, गुलाबाचे दर 150 रुपयांवरून 50 रुपये किलोवर, तर झेंडूचे दरही 80 वरून 20 रुपये किलोवर। आर्टिफिशियल फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीत घट, नैसर्गिक फुलांचे भाव उतरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर कापसाच्या दरात वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुईचे दर वाढून पॉलिस्टर महाग झाल्यानं कापसाला मागणी, कापसाच्या दरात प्रति क्विंटल 800 ते 900 रुपयांची वाढ, मात्र शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा नाही। बारदान उपलब्ध नसल्यानं परभणीच्या अनेक नाफेड खरेदी केंद्रांवर 25 दिवसांपासून हरभरा खरेदी बंद, हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत। लातूर जिल्ह्यातील 107 हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू, हमीभाव केंद्रांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, आडत बाजारापेक्षा हमीभाव केंद्रावर जास्त भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे ओढा, मात्र हरभरा शिल्लकच नसल्यानं आवक थंडावली। येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई, 13 गावं आणि 6 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा, 13 टँकरच्या 22 फेऱ्यांद्वारे गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू, अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे भर उन्हात नागरिकांची विहिरीवर गर्दी। वाशिममध्ये पाणी टंचाईची समस्या, उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्रोतांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट, एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ 29% जलसाठा शिल्लक, शहरात सध्या 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा। जालन्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट, 20 ते 22 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून असणाऱ्या अप्पर दुधना प्रकल्पातील पाणीसाठा 52%। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत पाण्याची टंचाई, हिरकणीवाडीतील नागरिकांना पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ, आठवड्यातून एकदाच पाणी येत असल्यानं रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांची तहान कायम। पुण्याच्या भीमाशंकर परिसरातील नदीपात्रात जलपर्णीचं साम्राज्य, नदीला गटाराचं स्वरूप आल्यानं दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला, प्रशासनानं तातडीनं नदीची स्वच्छता करण्याची ग्रामस्थांची मागणी। नवेगाव बांध इथे जलातून नौका विहाराचा शुभारंभ, पर्यटनाला चालना मिळणार, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते नवेगाव बांध इथे बोटिंगची सुरुवात, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौका विहाराचा आनंद घेतला। बीडमध्ये जागतिक बंजारा दिनानिमित्तानं राष्ट्रीय बंजारा महासंघ संघटनेची स्थापना, एसटी आरक्षणासाठी आरपारची लढाई होणार, तीव्र आंदोलन करणार, बंजारा महासंघ संघटनेचा इशारा। मुक्ताईनगरमधील 413 घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी, राज्य सरकारकडून 385 कोटींचा निधी मंजूर, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचं चित्र, ग्रामीण भागातून कामाचं गारहाणं घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय, अधिकारी कर्मचारी ऑफिसच्या वेळा पाळत नसल्याचा नागरिकांचा आरोप। एसटीच्या हंगामी 10% दरवाढीच्या निर्णयावर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया, एसटीच्या भाड्यातील दरवाढ अमान्य असल्याच्या सामान्य नागरिकांच्या भावना। कोल्हापूर शहरातील रांगडा बाज असलेल्या शिवाजी पेठेत भाई साजरी करण्याची परंपरा, या दिवशी शिवाजी पेठेत नागरिकांना कमी दरात मटण उपलब्ध करून दिलं जातं।
आष्टीत संत वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहात 51,000 लाडूंचा महाप्रसाद सप्ताहानिमित्तानं या प्रसादाची म्हसोबाच्या वाडीत जंगी मिरवणूक, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठची झाडं मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. विनापरवानगी मसलापेन, किनखेड आणि लिंगा कोतवाल परिसरात झाडं तोडली जात असताना वनविभाग आणि महसूल विभागाचं मात्र दुर्लक्ष. यवतमाळमध्ये फास्ट फूडमुळे 4 लाखाहून अधिक नागरिकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा विळखा, यात 700 शाळकरी मुलांचाही समावेश. आरोग्य यंत्रणेकडून चिंता. करमाळ्याच्या पिंपळवाडीत विवाहितेला हुंड्यासाठी मारहाण करत घराबाहेर काढल्याची घटना. पती, सासू सासरे आणि नंदे विरोधात गुन्हा दाखल. करमाळा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात वैद्यकीय उपचार न घेता गावठी उपचारानं 2 चिमुकले दगावल्याचं प्रकरण. आरोग्य विभागाकडून सर्व पुजारी आणि वैद्यांना आयुर्वेदिक उपचार करण्यास मनाई. नामवंत पुजाऱ्यांना घेऊन पुजाऱ्यांकडून जनजागृती. जालना पालिकेकडून बस स्थानक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम. पालिकेचा मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा. पालिकेच्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले. अकोला जिल्ह्यातील जमकेश्वर ग्रामपंचायत अपहार प्रकरण. ग्रामपंचायत अधिकाऱ्यासह सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी. विविध योजनेतील निधी स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप. नाशिकच्या चांदवडमध्ये घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले 27 ते 30 लाख किमतीचं 20 तोळे सोनं चोरीला. घराचं कुलूप तोडून चोरट्यांकडून ऐवज लंपास. चांदवड पोलिसांकडून डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट पथकाच्या मदतीनं तपास. वाशिमच्या मालेगावमध्ये सराफा व्यावसायिकाची फसवणूक. सोन्याची जुनी नाणी स्वस्त दरात विकायची असं म्हणत 30 लाखाचा गंडा. मालेगाव पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल.